आधी नमन गणपतीला, महादेव पार्वतीला, महादेव पार्वतीला, महादेव पार्वतीला। मी सौ अर्चना आशिषराव बोहटे गणरायाला वंदन करून विविध रंगावली उपक्रमात आपले स्वागत करते। अहो पार्वती, पार्वती म्हणजे शक्तीचे रूप आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आता येणारा सण म्हणजे नवरात्री। आणि याच नवरात्रीत उपासना असते ती शक्तीची, अंबेची, दुर्गेची। करिता विविध रंगावलीच्या संयोजिका सौ प्रतिभा कुलकर्णी ह्या आपल्या रांगोळीच्या माध्यमातून नवीन उपक्रम घेऊन येत आहे। सदर उपक्रमात 9 दिवसात 9 विविध प्रकारच्या रांगोळ्या व सोबतच देवीच्या आयुधासह भक्तिपर गाण्याचा आस्वाद आपणास घ्यावयास मिळणार आहे। तरी सदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व नवरात्रीचे 9 दिवस नाविन्यपूर्ण रांगोळीसह साजरी करा। चला तर मग यातील पहिले पर्व म्हणजे नवरात्रीत असलेल्या 9 रंगांचे महत्त्व व शास्त्रानुसार आपल्या जीवनात होणाऱ्या विविध घडामोडींसाठी श्लोकांचे महत्त्व। हे महत्त्व विशद करण्याकरिता मी आमंत्रित करते योग गुरु, कलर थेरपी कोर्स, ॲक्युप्रेशर, BAMS डॉक्टर सौ माधुरी वडाळकर, नंदुरबार। पावसाळ्यात आपण इंद्रधनुष्य बघतो, त्यात 7 रंग असतात। खरं तर सगळे रंग पांढऱ्या रंगातूनच उत्पन्न होतात, तरी पण प्रत्येक रंगाचा आपला एक गुणधर्म असतो। आपल्या शरीरातही 7 चक्र असतात आणि त्यांचाही वेगवेगळा रंग असतो। त्या चक्राची ऊर्जा शक्ती कमी झाली की तसे तसे आजार आपल्याला होतात। अशा वेळी रंगचिकित्सा म्हणजेच कलर थेरपी खूप उपयोगी ठरते। आता हेच बघा ना, आपले अनेक सण रंगांशी जोडलेले असतात, अगदी संक्रांतीपासून ते नवरात्रापर्यंत। उगाच नाही 9 रंगांचे उधळण करत स्त्रिया। आता हा राखाडी रंग म्हणजे काळा आणि पांढरा यांच्या मधला रंग आहे। जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात आणि या सगळ्यांना घेऊनच आपल्याला चालावे लागते। तर याचा उपयोग जो आहे तो म्हणजे आपण जर ग्रे रंगाची साडी घातली तर सर्दी, खोकला किंवा अनेक जे व्हायरल आजार असतात त्याच्यापासून आपला बचाव होतो। शिवाय या रंगामुळे दैवी मार्गदर्शनाचे द्वार खुले होते, आपली गौरव आणि प्रतिष्ठा देखील वाढते। डिप्रेशन, एन्झायटी असे जर लोकांना असे आजार असतील तर आपण केशरी रंग वापरू शकतो। बुद्धी, साहस देखील वाढवतो। शिवाय गॅस, रक्तक्षय किंवा पॅरालिसिस अशा आजारात देखील हा केशरी रंग उपयोगी पडतो। शिवाय हा प्रसिद्धी आणि यशाचा देखील रंग आहे। पाहतोच डॉक्टर लोकांचा ॲप्रन देखील पांढऱ्या रंगाचाच असतो। शिवाय आकाशातील चंद्र देखील पांढराच असतो। यामुळे आपल्या मनामध्ये सात्विकता वाढते। तसेच आरोग्यदृष्ट्या जर पाहिलं तर आम्लपित्त, अल्सर, नंतर डोळ्यांची आग होणे यावर हा पांढरा रंग खूप उपयोगी असतो। या रंगामुळे आपल्याला शांती, विश्वास आणि स्थैर्य मिळते। शिवाय विनयशीलता देखील येते। आता पुढचा रंग जो आहे तो म्हणजे लाल। हा मूलाधार चक्राचा रंग आहे। आपल्याला जर भीती वाटत असेल, आत्मविश्वास कमी वाटत असेल तर लाल रंगाचा वापर आपण करू शकतो। तसेच ज्यांना खूप आळस वाटत असेल, कफाचा त्रास असेल अशा लोकांनी पण बऱ्याच वेळेला लाल कलर वापरावा। फक्त ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना ॲसिडिटी होते किंवा नाकातनं वगैरे रक्त येतं तर त्यांनी लाल रंग हा जपून वापरावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावा। आता पुढचा रंग जो आहे तो म्हणजे निळा। निळा चक्र हा आपला आज्ञाचक्राचा रंग असतो, म्हणजेच 2 भुवयांच्या मध्ये जे चक्र असतं त्याचा। ज्यांना बोलण्यामध्ये संकोच वाटतो किंवा पित्तासंबंधी काही आजार आहेत त्यांनी जरूर निळा रंग वापरावा। शिवाय अँटीसेप्टिक म्हणून देखील याचं काम होतं, पण कफात त्याचा बिलकुल वापर करू नये। पण युरिनचे प्रॉब्लेम असतात, किडनी, स्किन संबंधित काही आजार असतात त्याच्यावर जरूर वापरावा। याच्याने आपली मानसिक शक्ती वाढते। आता पुढचा रंग जो आहे तो म्हणजे पिवळा रंग। हा आपल्या शरीरातील मणिपूर चक्राशी संबंधित असतो। आपल्या शरीरात मणिपूर चक्र हे नाभीच्या ठिकाणी आहे। तुम्ही ऐकलंच आहे की रावणाला बेंबीमध्ये बाण मारून रामाने त्याला संपवलं होतं, पण त्याने त्याच्या नाभीमध्ये अमृताची कुपे असं म्हणत होते, तर ते दुसरं तिसरं काही नसून या मणिपूर चक्रावरच त्याने विजय मिळवला होता। हे चक्र जर चांगलं राहिलं तर आपली पाचनशक्ती वाढते। शिवाय यकृत, हृदय यासारख्या आजारांवर देखील उपयोगी पडतो। तसेच मलावष्ट म्हणजे पोट साफ न होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्यासाठी सुद्धा पिवळा रंग उपयोगाचा असतो। आणि ज्यांना पिवळा रंग आवडतो ना ते इझी गो लकी असतात।
आता पुढचा रंग जो आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा आपल्या हृदयचक्र म्हणजे अनाहत चक्राचा आहे. आता आपल्याला कंटाळा आला की आपण जातो की नाही कुठेतरी बाहेर ट्रिपला जातो, तिथे जो हिरवा रंग निसर्ग पाहतो आपण आणि त्यामुळे आपल्याला डोळ्यांना शांत वाटते आणि पर्यायाने आपले मनही शांत होते, त्यामुळे आपल्याला आनंद वाटतो. तसेच टायफॉइड, मलेरिया, डोळ्यांचे आजार यात देखील हा रंग अत्यंत उपयोगी आहे. लाईट पिकॉक ग्रीन, अगदी हिरव्या रंगाप्रमाणेच खरं तर थोडे गुणधर्म आहेत, पण मोर जसा पिसारा फुलवून नाचतो त्याप्रमाणेच या रंगाची साडी घातल्यानंतर आपल्याला अतिशय उत्साह येतो, आपल्या शरीरात ऊर्जा वाढते आणि कामं देखील आपली झटपट होऊ लागतात. पुढचा जो रंग आहे तो म्हणजे जांभळा. जांभळा रंग आपल्या सहस्रार चक्राचा असतो, म्हणजेच आपल्या डोक्याच्या सगळ्यात वरचा भाग. ह्याद्वारे वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये घेता येते, त्यामुळे हा एक गूढ तत्वाचं प्रतीक आहे. यामुळे आपल्या शरीरामध्ये RBC वाढतात, म्हणजेच हिमोग्लोबिन तयार व्हायला मदत होते. शिवाय आपलं चित्त एकाग्र व्हायला सुद्धा मदत होते. TB सारख्या आजारांमध्ये सुद्धा आजकाल याचा उपयोग केला जातोय. तर असा हा जांभळा रंग तुम्ही जरूर वापरा. तेव्हा मैत्रिणींनो, अशा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसा आणि तुमच्या शरीरातील वेगवेगळे चक्र जागरूक करून अनेक आजारांपासून मुक्तता मिळवा. आज आपण दुर्गा सप्तशतीमधील काही मंत्रांचा उच्चार करणार आहोत. तर या मंत्रांच्या उच्चाराने आपल्याला वेगवेगळ्या पुरुषार्थाची व्यक्तिगत आणि सामूहिक रूपाने सिद्धी होते. तर सर्वप्रथम आपण पाहूया महामारी नाशासाठीचा मंत्र. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. तर तुम्ही रोज संध्याकाळी आणि सकाळी उदबत्ती लावून या मंत्राचा जास्तीत जास्त जर उच्चार केला तर महामारीचा नाश व्हायला मदत होईल. दुसरं, जर आपल्याला आरोग्य आणि सौभाग्य हवं असेल तर पुढील श्लोक म्हणावा. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जही. पुढचा आहे मंत्र. आता एखादी बाधा वगैरे झाली असेल तर त्याच्या शांतीसाठी. सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम. आता पुढचा जो आहे तो म्हणजे सगळ्या प्रकारचं कल्याण होण्यासाठी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता पुढचा जो आहे मोक्ष प्राप्तीसाठी. सर्वभूता यदा देवी स्वर्गमुक्ती प्रदायिनी त्वं स्तुता स्तुतये का वा भवन्तु परमोक्तयः. आता स्वप्नाचा अर्थ कळण्यासाठी. दुर्गे देवी नमस्तुभ्यं सर्व कामार्थ साधिके मम सिद्धिं वा स्वप्ने सर्व प्रदर्शय. तर आपल्याला ज्या प्रकारचा प्रॉब्लेम असेल त्यानुसार तुम्ही या मंत्राचा उल्लेख करू शकता. यामध्ये अजूनही काही मंत्र आहेत, ते पण आपण बघूया. त्यात दारिद्र्य दुःख नाशनासाठी एक आहे. दुर्गे स्मृता हरसी भीतिमशेष जंतो स्वस्ति स्मृता मतीव शुभाम ददासी दारिद्र्य दुःख भयहारिणी कात्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता. आता पुढचं जे आहे ते सगळ्या प्रकारचं रक्षण होण्यासाठी. शूलेन पाहि नु देवी पाहि खड्गेन चांबिके घंटा स्वनेन नः पाहि चापजानी स्वनेन च. पुढचं जे आहे ते सगळ्या प्रकारची विद्या मिळण्यासाठी आणि सगळ्या स्त्रियांमध्ये मातृभावाच्या प्राप्तीसाठी. विद्या समस्तास्तव देवी मेदाः स्त्रियः समस्ताः सकला जगत्सु त्वयैकया पुरीन्त अंबयैतत काते स्तुती स्तव्यपरा परोक्ती. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणून आपण आपलं कार्यसिद्धी करू शकतो. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.